आजी आणि नात नुसत्या बसलेल्या होत्या. त्या एकमेकींशी बोलत नव्हत्या, एकमेकींबरोबर खेळत नव्हत्या, अगदी टीव्ही सुद्धा बघत नव्हत्या. दोघींच्याही हातामध्ये मोबाईल किंवा पुस्तक काहीही नव्हतं. इतक्यात स्वाती आतनं टणटणत आली. अगं, काहीही न करता तुम्ही दोघी जणी बसलाय ताई? तुझ्या डोक्यात काही विचार चालू आहेत की काय? आई हसली आणि म्हणाली, नाही ग, म्हणजे डोक्यात विचार येत आहेत, ते जात आहेत, पण मी मात्र कोणताही विचार करत नाहीये. तुला काय झालं पण? स्वाती म्हणाली, तुम्ही अशा कशा बसू शकता काहीही न करता, हे मला काही कळत नाही. एनिवे, तुझी सगळी कामं झालेली आहेत, त्यामुळे, पण तरी सुद्धा नुसती कशी काय बसू शकतेस तू काहीही न करता? मी आले होते एवढ्यासाठी की आपली छोटी 1.5 वर्षांची झाली, पण अजून चालत नाहीये. आतमध्ये मी बघतीये, तिला उभं करते आणि ये ग बाई, चाल ग बाई करतीये, पण कसलं काय ती तिथेच बसते आणि हसतीये, खिदळतीये. आई हसली आणि म्हणाली, अगं तूही 1.5 वर्षापर्यंत चालली नव्हतीस ना? स्वाती म्हणाली, आमच्या वेळेला वेगळं होतं, पण आताची परिस्थिती वेगळी आहे, काळ वेगळा आहे. आई म्हणाली, तू झालीस त्यावेळेलाही 9 महिन्यांनी डिलिव्हरी व्हायला पाहिजे असं म्हणायचंय. आताही अजून काही वेगळं म्हणत नाहीये, मग बदललं कसं काय? हे बघ, प्रत्येक गोष्ट लवकर लवकर व्हायला पाहिजे. हे कशासाठी? दे ना तिला वेळ आणि बघ जरा जे आहे तसंच्या तसं. प्रत्येक वेळेला काहीतरी साध्य करायचंय, त्याच्यासाठी पळापळ करायची आणि मग ते मिळालं नाही की फ्रस्ट्रेशन. म्हणजे आत्ता एवढ्या पगाराची नोकरी, आता अजून मोठ्या पगाराची नोकरी कुठे मिळेल? मग कंपनी बदलत राहा, किंवा ही पोस्ट आहे, ह्याच्यापेक्षा अजून मोठी पोस्ट मिळालीच पाहिजे, मग त्याच्यासाठीचे प्रयत्न, आणि ती पोस्ट नाही मिळाली की इतरांना दूषणं देणं, ब्लेम करणं, हे सगळं आलं. आत्ता हा एवढा पैसा आहे, मग अजून एवढा पैसा पाहिजे, आत्ताची गाडी लहानच आहे, अजून चांगल्या ब्रँडची पाहिजे. कुठेतरी थांबायला पाहिजे ना, थोडासा विसावा घ्यायला पाहिजे. आता या तुझ्या मोठ्या लेकीला तुला हव्या त्या नावाजलेल्या शाळेत ऍडमिशन मिळाली नाही म्हणून फ्रस्ट्रेशन, पण आता ज्या शाळेत मिळाली ती शाळाही वाईट नाहीये, मग ते आहे तसं का बघत नाहीये? सतत काही ना काहीतरी हवं आणि त्यासाठी पळणं. कशासाठी? कुठेतरी समाधान असायला पाहिजे ना. स्वाती म्हणाली, म्हणजे आम्ही कोणतीही ध्येय ठेवायलाच नकोत, आहे त्याच्यामध्ये समाधान माना. म्हणजे ठेविले अनंते तैसेची राहावे असंच म्हणतेस तू? आई हसली आणि म्हणाली, नाही, काही वेळेला काही वेळ काहीही न करणं, कोणतंही उद्दिष्ट न ठेवता, कोणतंही ध्येय समोर न ठेवता बसता यायला पाहिजे. कोणत्याही प्रकारचा झगडा नाही, प्रतिकार नाही, काहीही नाही. आता ध्येय नाही असं माझ्या बाबतीत होतं का? नाही. मलाही काही गोल्स होती, ती साध्य करण्यासाठी मी प्रयत्न केले, काही गोल्स साध्य नाही झाली. त्यावेळेला फ्रस्ट्रेशन आलं. एका पदासाठी मी खूप प्रयत्न केले, रात्रंदिवस जागले, पण नाही मिळाली ती पोस्ट मला. म्हणून ज्या मुलीला पोस्ट मिळाली तिला जज नाही केलं, तिला नावं नाही ठेवली, किंवा सिनियर्स ज्यांनी तिला निवडलं त्यांनाही नावं नाही ठेवली, कारण त्या मुलीकडे तेवढी कपॅसिटी होती.
माझ्याकडे ती नाही आहे हे मी मान्य केलं आणि पुढच्या ध्येयाकडे गेले. त्याच्यासाठी कष्ट नक्कीच घेतले. म्हणून तर रिटायर व्हायच्या आधी 10 वर्ष योगाभ्यासाला सुरुवात केली. त्याचा मला फायदा झाला. आता बाकीच्यांना मी शिकवते. त्यातनंच मला प्रयत्न शैथिल्य कळलं. म्हणजे प्रत्येक वेळेला प्रयत्न असं नको. काही गोष्टी एफर्टलेसली होतात. जसं आपण आसन करताना म्हणतो की हे आसन किती प्रयत्न शैथिल्यात होत आहे, एफर्टलेसली होत आहे. त्यासाठी आधी रोजचा सराव आहेच आहे, पण नंतर ते प्रयत्नपूर्वक करावं लागत नाही. म्हणूनच आत्ता जर मी माइंडफुलनेस मधला नॉन स्ट्रायव्हिंग हा स्तंभ वापरला, म्हणजे मी आत्ता काहीही न करता काही मिनिटं बसले, तर मला पुढे जाऊन माझी ध्येय साध्य करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. माझ्यातला स्ट्रेस कमी होणार आहे. माझी हिलिंग प्रोसेसला सुरुवात होते. हे सगळे फायदे मला नॉन स्ट्रायव्हिंग म्हणजे कोणत्याही प्रकारचा प्रयत्न न करता त्या क्षणामध्ये राहणं. तुला काय वाटतंय? थोडक्यात सांगू का? पाण्यावरती तरंगणं, त्याच्यामध्ये हातपाय मारणं नाही आहे किंवा पाण्यात बुडणं सुद्धा नाही आहे. तुम्हाला हे स्वातीच्या आईचं म्हणणं कसं वाटतंय? पटतंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटतो आहोत. तोपर्यंत अच्छा.